जय बाळूमामा. नमस्कार. बाळूमामा प्रोडक्शन आणि बाळूमामा सेवक या दोन्ही युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण पाहतोय की अवघे काही दिवस राहिले त्या स्वर्ग सोहळ्याला, जी जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव सोहळा आहे तो काही दिवसावर आलेला आहे. म्हणजे अवघा महिनाच राहिला त्या भंडारा उत्सव सोहळ्याला. अशा सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि भंडारा उत्सव हा आदमापूरचा आहे. त्याबरोबर त्या भंडारा उत्सवाबरोबर आपण कृपया करून कोणी भंडारा उत्सव धरू नका. आपल्या तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत, काय आहेत, पण मंदिरावाल्यांनी एकच करावं, त्या भंडारा उत्सवासोबत भंडारा उत्सव धरू नका. कारण तर बाळूमामांनी स्वतः सांगितलंय की हा भंडारा म्हणजे जो पापमोजणी एकादशी नंतर झाल्यानंतर जो भंडारा होतो तो भंडारा असा आहे की सारे भक्तजण माझे गोवा होऊन येतील. सारे जेवढे जे काही भक्तजण असतील ते माझ्या आदमापुरात गोवा होऊन येतील आणि ह्या भंडाऱ्याचे उधळण करतील, ह्या भंडाऱ्यांना न्हावून जातील असं मामांनी सांगितलंय. मग त्याप्रमाणे आपण काय करायचंय की आपल्या मंदिरावर कार्यक्रम तेव्हा ठेवायचा नाही, अमावस्याला ठेवायचा आपण. तर आपल्या सर्वांना एकजुटीनं किंवा मेळाव्याने म्हणता येईल, आदमापुरात सगळ्यांना येता येईल असं सर्वांनी करा की मंदिरावर मंदिरावर आपल्या ठेवण्यापेक्षा भंडारा उत्सव ज्या वेळेस की मामांचा भंडारा उत्सव ह्यो असतो त्या भंडारा उत्सवासोबत ठेवू नका, आदमापूरच्या भंडारा उत्सवासोबत ठेवू नका. कारण तर त्यावेळेस मामांनी सांगितलंय माझे सारे भक्तजण होतील गोळा कुठल्या ह्या पापमोजणी एकादशीला. जगाच्या मालक पापमोजणी एकादशी दिवशी भाकणूक करणार, त्यानंतर जगाचं पाप मोजलं जाणार, पुण्य मोजलं जाणार. दरवर्षीप्रमाणे मामा सांगत आलेत, गेल्या वर्षी बी सांगितलेलं, दोऱ्या एवढं पुण्य राहिलंय, डोंगरा एवढं पाप झालंय. असं ह्याही वर्षी अनेक वेगवेगळं काय सांगतात मामा ते आपल्याला ऐकायला कळेलच, भेटेल बी. आणि मामांची भाकणूक म्हणजे काही ना काहीतरी वेगळं असणार आणि मामा सांगतील ती आपण पाहतोय तसं आणि खरंच होत चाललंय. त्याप्रमाणे आपण पाहू आणि पुढं पुढं कसं कसं काय काय होतंय. फक्त मामांच्या मला एकच सांगायचंय की मामांच्या भंडारा उत्सव आहे त्या दिवशी आपला मंदिरावला भंडारा उत्सव किंवा कार्यक्रम धरू नका. कारण तर त्यावेळेस काय सांगितलंय मामांनी की मला म्हणजे माझे सारे भक्तजण गोळा होऊन येतील माझ्याकडे ह्या भंडारा उत्सवाला. तुम्ही इतर वेळेस अमावस्या निमित्त भंडारा उत्सव ठेवताय, हे करताय, ह्याही वेळेस अमावस्या निमित्तच भंडारा उत्सव ठेवा. फक्त मामांचा ज्या दिवशी भंडारा उत्सव असतो त्या दिवशी भंडारा उत्सव आपल्या इथला ठेवू नका, कुठलंही मंदिर असू द्या. मग आता इंदापूर तालुक्यात 3-4 मंदिर आहेत. प्रत्येक मंदिरावर बी तेच सांगणं आहे की जे वेळेस मामांचा भंडारा उत्सव असतो त्यावेळेस आदमापूरचा आपण दरवेळेस अमावस्याला साजरा करतो तो वेगळा भंडारा उत्सव आला. आणि येणाऱ्या 15 तारखेला जो यात्रा आदमापूरची यात्रा आहे, मामांची जी यात्रा आहे सर्वात मोठी ती यात्रा, थोडक्यात ती यात्रे निमित्त जो भंडारा असतो तो वेगळा असतो. आता 9 तारखेला उपास चालू होणार आहेत. उपासाचं तर सर्वांना माहितीच आहे, काय काय पाहावं लागतं. चप्पल पाळावी लागते, डोक्यात टोपी पाहिजे. त्यानंतर पूर्ण उपास हा भाजलेलं, तळलेलं आणि शिजवलेलं खायचं नाही. पूर्ण असेल तो उपास नुसता फळांवर असतो आणि दूध. त्यामुळे काय बाकीचं काय उपासाचं काय सांगायची इतकी गरज नाही. पण मामांच्या भंडारा उत्सवा दिवशी आपला कुठल्याही मंदिराचा भंडारा उत्सव धरलाच नाही पाहिजे. मामांनी ह्या भंडारा उत्सवासाठी सारे भक्तजणांना गोळा होऊन आदमापुरात उपस्थित राहायला सांगितले. आणि आपणच तर तसं केलं की हिथं भंडारा उत्सव धरा, हे करा, ते करा. त्यापेक्षा आधी आदमापुरातला आपण भंडारा उत्सव करून येऊन आपल्या मंदिरावला मग करा. मग अनेक उलट वाटेल माणसांना की हे आज मंदिरवले महाराज लोक हे तिथं जाऊन आदमापुरातला भंडारा उत्सव करून आलेत आणि मग आपला भंडारा उत्सव केलाय. त्याप्रमाणे आपण केलं तर अनेक हे होईल आणि मामांच्या भंडारा उत्सवाला कोण आडवं येणार नाही असं एका प्रमाणे आपल्याला म्हणता येईल. कारण तर मामांनी सांगितलंय शिव सुख स्वर्ग सोहळा आहे तो पुन्हा नाही, नव्हे पुन्हा हो ह्यो सुख स्वर्ग सोहळा. त्यामुळे ह्या सुख स्वर्ग सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहायचं. जगाच्या मालकाची भाकणूक ऐकायची, भंडारा उधळण करायची. काय
त्यानंतर काय मामांचा प्रसाद असेल तो प्रसाद घ्यायचा, म्हणजे जे उपास धरणार आहेत त्यांचा उपास तिथंच सोडला जाईल. काय काय जण मग शेजारी जिथं गावात मंदिर असेल ते, ज्यांना आदमापूरला जायचं ही होत नाही ते तिथं सोडतील. असं होईल. त्याप्रमाणे आपण दरवर्षी बघतोय. याही वर्षी भाकणूक होणार. बस, बाकी काय कार्यक्रम मोठा काय नसणार. पण जगाच्या मालकाची भाकणूक काय कायची म्हणलं की उत्सव वेगळा असतो, आनंदही वेगळा होतो. आणि ज्यांचे उपवास असतात त्यांचा तर आनंद वेगळा असतो. गगनात नामा होईना माझा आनंद, असा आनंद असतो. जगाच्या मालकाची भाकणूक बघता बघता गेले हे वर्ष गेले. आता गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष असतं, गुढीपाडवा. त्यानंतर आपलं हे भंडारोत्सव हे सगळं होतं. म्हणजे जगाचं मालक जे आहे ती अवघं वर्ष चालू होऊन 4 ते 5 दिवस होतात का नाही, तोपर्यंत तर सांगून टाकतात ते काय होणार आहे ह्या वर्षी, कशाची नासधूस होणार आहे, कुठलं पीक चांगलं येणार आहे, परत माणसं कसल्या परिस्थितीचे होत चाललेत, माणसांना पुढं काय काय होणार आहे, कुठली रोगराई येणार आहे, हे मामा सगळं सांगत असतात. त्यामुळं मामांची भाकणूक तर आपण ऐकणारच आहे. आणि एकच सांगणं आहे फक्त की जो येत्या 16 तारखेला 15-16 तारखेला जो भंडारा उत्सव आहे, त्या भंडारा उत्सवा दिवशी आपल्या मंदिरावाला भंडारा उत्सव धरू नका. तो भंडारा उत्सव आपण धरला तर त्यात आपण चुकीचं आहे असं 100% असेल. त्याचं कारणच की मामांनी आणि दरवेळेस सगळेजण सांगतात की तिकडचा आदमापूरचा भंडारा उत्सव आणि आपला भंडारा उत्सव एकत्र एकाच दिवशी नाही पाहिजे, कारण तर आपण सर्वांनी त्या भंडारा उत्सवाला हजर राहायचं, कुठल्या आदमापुरातल्या, असं मामांनी सांगितलंय. जय बाळू मामा. धन्यवाद.